नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. तर कुरडयांचा घाट घातलेला आहे आज. आणि कुरडया ह्या काही एका दिवसाच्या नाहीत, तर त्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. आणि सर्वात आधी गहू जे आहेत ते पाण्यातून स्वच्छ असे धुवून घ्यावे लागतात. तर इथं माझी आई जे आहे ते गहू व्यवस्थित असे पाण्यात स्वच्छ धुवून घेत आहे. हे आमच्या घरचेच गहू आहेत. आणि ह्या बादलीमध्ये ते गहू जे आहेत ते आता 3 दिवसपर्यंत भिजत घालायचे आहेत. दररोज ह्या बादलीतलं पाणी म्हणजे या गव्हांचं पाणी सकाळी बदलवायचं आणि 3 दिवसापर्यंत हे गहू जे आहेत ते पाण्यात राहू द्यायचे. छान असे गहू तिसऱ्या दिवशी फुलल्यावर मग ते गहू स्वच्छ असे पाण्यातून काढून घ्यायचे आणि मग चक्कीवर दळण्यासाठी घेऊन जायचे. तर कशा पद्धतीनं ते चक्कीवर दळले जातात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. तर आज मी आलेली आहे गहू दळण्यासाठी आणि आजी आहे तिथं. तर गव्हाचं पीठ चिक कुरडयांचं आपण बनवतो, तर ते दळण्याची ही चक्की आहे. आणि इथं आहेत गहू. आजी आता दळून देतील. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं चक्कीवर जे आहेत ते गहू दळले जातात. घर लावू का आजी? घेते बेटा, हे घेते. असं करू. काढू काय तर आजींनी सगळे गहू असे दळून दिलेत. तर फक्त गहू आपल्याला घरून घेऊन जावे लागतात आणि मग चक्कीवर अशा पद्धतीनं हे गहू आपल्याला त्या आजी स्वतःचं सगळं करून दळून देतात. तर गहू आपले दळत आलेले होते आणि सगळी चक्कीमधून सुद्धा ते जे आपले गहू अटकलेले असतात तर ते सगळं धुवून वगैरे व्यवस्थित आपल्याला काढून पुसून देतात. नाही, तुम्ही नाही राहणार, फक्त चक्की जी राहिली. गहू दळल्यानंतर घरी गहू घेऊन आलेत आणि मग आईने 2 ते 3 वेळा हे गहू जे आहेत ते पाण्यात व्यवस्थित त्याच्यातला चीक काढून घेतला. हे दळलेले गहू जे असतात तर त्याच्यातून चीक काढताना खूप मेहनत लागते आणि खूप मेहनतीचं असं हे काम असतं. हातसुद्धा आपले खूप खराब होतात. ते गव्हाचं चीक जे असतं ते हाताला चिपकतं. तर चाळणीत बघा अशा पद्धतीनं जे पाणी आहे ते आधी निथळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातला जो गव्हाचा कोंडा असतो तर जे आपले गहू दळलेले असतात
तर त्याच्यातला जो कोंडा शिल्लक राहिलेला असतो तर तो अशा पद्धतीने आधी चाळणीत टाकतात आणि नंतर एका बादलीला याच्याकरिता महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचाच वापर करायचा. धातूची वस्तू आपण चीक ठेवण्यासाठी वापरली तर त्याच्यातून आपल्याला जो चीक काढला जातो तर तो काढताना त्रास होतो, म्हणून मग प्लास्टिकच्या बादलीला इथं साडीचा जो कपडा येतो किंवा ओढणीचा बारीक कपडा येतो तर तो बांधून घेतलेला आहे आणि त्याच्यात आता हे चीक गाळण्याचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीनं जर चीक गाळला तर त्याच्यात ताम राहत नाही. आता फक्त एक वेळा नाही तर 2 ते 3 वेळा हा आपल्याला पाण्याने कोंडा छान असा धुवून घ्यायचा असतो आणि त्याच्यातला चीक जो आहे तो निथळून घ्यायचा असतो. आणि अशा पद्धतीनं जर वरती फेस आला तर तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा असतो, नाहीतर मग आपली कुरडई खराब येण्याची शक्यता असते. चीक आता गाळून तयार झालेला होता आणि त्याच्यातलं पाणी वरवरचं हे संध्याकाळी निथळून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेस त्याच्यात बर्फ घातला. तर बर्फ कशासाठी घालायचा तर जेणेकरून आपला चीक जो आहे तो घट्ट बसेल यासाठी बर्फ घातला जातो. आणि अजून पाणी त्याच्यात घालून वरती जे पाणी येईल ते सकाळच्या वेळेस आपण निथळून घेणार आहोत आणि मग जो खाली चीक शिल्लक राहिलेला असतो त्याच्या कुरडया करायला घेणार आहोत. आता हे पुन्हा एकदा झाकून रात्रभर ठेवणार आणि सकाळी ज्यावेळेस आपण आंधण ठेवू तर त्यावेळेस हा चीक जो आहे वरवरचं पाणी पुन्हा निथळून तो चीक जो आहे गाळून आपल्याला कुरडया करण्यासाठी वापरायचा असतो. तर दुसऱ्या दिवशी बघा आंधण ठेवलेलं आहे, म्हणजे मोठं पितळी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्या पितळी पातेल्यातलं पाणी आधी पुसून घ्यायचं म्हणजे त्याला स्वच्छ, आणि मग त्याला तेल लावायचं खाली, जेणेकरून आपला चीक जो आहे तो खाली त्याची पापडी जास्त बनत नाही आणि तो खाली चिटकत नाही. जो काळपटपणा खाली येतो तो सुद्धा त्याला येत नाही. म्हणून मग अशा पद्धतीनं आधी जे पातेलं असतं तर त्याला तेल लावून घेतात. आता आंधण आपल्याला ठेवायचं आहे तर याच्यात पाणी उकळण्यासाठी ठेवायचं. तर आईचं माप हे अंदाजानेच असतं म्हणून मला काही ते माप सांगता येणार नाही. तर ती अंदाजे जसं पाणी ठेवते आणि तिने तिच्या अंदाजानुसार पाणी ठेवलं. 2 घाण हे करायचे होते तर आधी पहिला घाण्यासाठी तिने पाणी ठेवलं आणि थोडं पाणी गरम झालं म्हणजे पाणी उकळलं की त्याच्यातलं थोडंसं पाणी जे आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि पाणी उकळत आहे तोपर्यंत जो आपला बादलीत ठेवलेला चीक असतो तर तो असा गाळून घेणार होतो. तर वरती ह्यावेळेस चीक खूप जास्तीचं घट्ट पाणी येत होतं, पण तरीसुद्धा पांढऱ्या शुभ्र कुरडया याव्यात यासाठी बर्फ घातला आणि वरवरचं पाणीसुद्धा निथळून घेतलं आणि 1 दिवस जास्तीचा चीकसुद्धा राहू दिलेला होता, म्हणून पाणी हे खूप जास्त प्रमाणात पांढरं होतं. आता चीक मोडण्याचं काम आईचं चालू होतं. तर बघा खाली घट्ट असा चीक लागलेला असतो, तो खूप त्यालासुद्धा मेहनत लागते आणि व्यवस्थित असा हाताने कुस्करून त्याला पाण्यात तो विरघळतो तसा, पण खाली तो घट्ट बसलेला असतो, म्हणून मग त्याला वारंवार असं ढवळून घ्यावं लागतं आणि त्याच्यात जो असा जाडसरपणा आलेला असतो तर तो सुद्धा पाण्यात असा विरघळून घ्यावा लागतो. तर हाताने असा व्यवस्थित छान चीक आपला मळून तयार झालेला होता आणि आता चाळणीने त्याला चाळून घ्यायचं होतं. तर जी पाणी गाळायची चाळणी असते तिच्याने 2 पातेल्यांमध्ये हा चीक गाळून घेतला. चीक हा दाटसर असल्यामुळे चाळणीतून सुद्धा तो लवकर खाली पडत नाही, पण हाताने आपण मध्ये त्याला हलवलं की मग खाली तो चाळणीतून सुद्धा पळतो. आपलं पाणीसुद्धा आता गरम होत आलेलं होतं. तर सर्वात आधी ह्या पाण्यामध्ये उकळल्यावर मीठ घालायचं. तर सपाट कप मीठ घेतलेलं, मीठ त्याच्यात हलवून घ्यायचं आणि लगेचच आपण जे चीक काढलेलं आहे तर ते आता
याच्यामध्ये हटवून घेणार आहोत. काही माता कोणा तर काही सर्वात दुरून घ्या. धरा ना का म्हणे मी आधी तर गाईचं वासरू बघा दूध पित आहे इकडे, आणि इकडे सुद्धा या गाईला पण वासरू झालेलं आहे. आणि इकडे चालू आहे गव्हाचं जे चीक असतं कुरडायांचं ते घेरण्याचं काम चालू आहे. तर खूप मेहनतीचं हे काम असतं. सुरुवातीला मी सुद्धा 2-4 वेळा हलवलं ज्यावेळेस चीक कच्चं होतं, पण आता ते माझ्याकडनं होत नाही आहे म्हणून मग आई करते. तर गावाकडची सकाळ अशा पद्धतीची असते. गाई, गुरं, बैल, आजूबाजूला शांत असं वातावरण, कोकिळेचा कुहुकुहाट, चिमण्यांची किलबिल. मी करू का 1-2 फेर? येस का बरं मला का नाही हो? आपल्या काढलेला पटे ना ते काढलो का? मग किती मेहनत लागते त्याला. बरे उडीद यावर झाकण ठेवणं आहे का? नको झाकण नको ठेवायचं. असं आलं दिली ते तर म्हणा. आले बी राहते ते कुठे पाणी टाकशील का मम्मी? नाही, जाऊन गेलं ते आता. Unbelievable.
आयशे ना आडे बोगनी आडे यानी चिकनी बोगनी होती ना पुढे ते मग गरम पाणी लिहिले थोडंसं लागी बिगी पाणी दिली तर काही लागाव नाही. पुढे नाही या कुरड्या ठेवतो त्या ह्याच्यावर दाखवू का एक दोन थांब पहिले उचली त्या काढतीले मग टाकू का दोनच पडा दोन हा टाक टाक तेवढी काढली काही मी तू ते कसं टाकी दिली मोडीली बघ हात बी भरत नाही काही नाही सुकावू दे लगेच जराशा वल्ल्या त्या राहू दे मग सुकावू दे जरा ते तीन होतं का नाही ते एक एक टाकू एक एक टाकू एक एक घे एक एकच घेतो नाही हा राहू दे बरोबर चांगलं अशी यायला पाहायला फुलला इथं भारी वाटायची दिखायला शाप दिकायला पाहिजे गुती राहणं काय मग काढलेच जात जाय लागले नाही तर मग आधी घ्यायचं सुकाव दे बाई सुकाव दे चांगल्या जरशी आहे महिन्यात का थंड्या महिन्यात का तो बरं पडत मंगळसूत्र बी टाकू राहिले का तुझे माझं झालं हा सगळं टाकणं आधी टाकणं जाग्याने कमी उचलता येस ना बेटा कुरडयांचा पहिला घाण जो आहे तो झालेला आहे. इथं पांढऱ्या कुरडया टाकल्या गेलेल्या आहेत आणि आता जे आहेत तर दुसरा घाण ठेवायचा आहे कुरडयांसाठी. तर तो सुद्धा पाणी जे आहे ते आंदण म्हणून ठेवलेलं आहे. तर बघा ह्या दुसऱ्या अंधांचं पाणी आता गरम होतं आहे. इथं चिक ठेवलेला आहे. गरम पाणी तापलं थोडं की त्याच्यातलं बाकीचं पाणी जे आहे ते काढलं जाईल आणि मग त्याच्यानंतर हा चिक जो आहे तो हाटण्यासाठी याच्यात हळूहळू मी टाकेल आणि मग माझी आई त्याला घेरेल. पिऊच्या हातात काय काय म्हणतात त्याला हां चाटू कोणी सांगितलं तुला चाटू कधी थांबतच तर चिक जो आहे तो आता हाटला गेलेला आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात की कशा पद्धतीनं त्याची आहे. अगदी थिक तो होतो. आणि आता हे लाकडं जे आहेत ते बाजूला काढून घेतले जातील आणि हारावर तो थोडा वेळ राहू देऊ आणि नंतर मग कुरडया पडायला घेऊ. आता जो बाजूचा चिक असतो तो उलटण्याच्या साह्याने सगळा मध्ये टाकून घ्यायचा म्हणजे तो मग कडक होत नाही. नाहीतर मग असा बाजूला जर राहू दिला तर त्याची पापडी बांधून तो असा कडक होतो. आणि अशा पद्धतीनं चाटूचा सुद्धा चिक काढून घ्यायचा आणि बाजूने सुद्धा जो कडेला लागलेला असतो पातेल्याच्या तो सुद्धा चिक काढून घ्यायचा आणि तो व्यवस्थित असा मध्ये हारावर जो आहे
तो होऊ द्यायचा. आता बघा हे लाकडं जे आहेत ते भिजवून देऊ आणि खाली हार जो असतो त्याच्यावर हे पातेलं असं थोडा वेळ आता राहू द्यायचं आहे. तर लाकडं जे आहेत ते इथं भिजून घेतलेले आहेत आता. आणि खाली हारावर जे आहे तर तो अशा पद्धतीनं थोडा शिजल्यानंतर एकत्र करून घ्यायचा परत. आणि मग आता टाकण्यासाठी चीक आपला तयार आहे. चीक कसा ओळखायचा तयार आहे असं जर आपल्याला कळत नसेल तर पाण्याचा हात घ्यायचा. तर अशा पद्धतीने पाण्याचा हात घेतल्यावर तो ह्या चिकावर असा लावून बघायचा. जर हाताला चिपकत नसेल अशा पद्धतीनं तर आपला चीक जो आहे तो तयार झाला आहे असं समजून घ्यायचं. आणि दुसरी एक पद्धत म्हणतात की हा चाटूमधून चीक जो आहे तो असा पडत नाही खाली. तर बघा याच्यामध्ये जर असा चीक घेतला सर्ग तर हा जो आहे तर याचा बघा असा टोक तयार होतो. तर अशा पद्धतीनं चीक खाली पडत नाही आणि असे त्याचे टोक तयार होतात. तर तेव्हासुद्धा समजायचं की आपला चीक जो आहे तो तयार झालेला आहे. तर हा चीक पूर्णपणे आता कुरडया करण्यासाठी आपला तयार आहे. आणि आता कुरडया पाडायला आपण घेणार आहोत. तिकडनं घे देऊ. वल्ली वल्ली चादर. सध्या ओढली. कलरच्या डब्या घेऊन येतात दादा. काय कुठं टाकस त्यानं बाजूलाच टाकस. हां टाक टाकते. आपल्या नाही आहेत दुसऱ्यांच्या आणल्यात. ऊन काढ म्हणा बाबा जरासं. काही हवाने बी सुकून जातील ना ते. 2 वाजा नको पाडी ना तो ऊन तरी बी मस्त आहे. ऊन पडलं ना त्यामुळे इथं ते चपली राहणार त्यानं. दव्या मस्त दिसतीस ना. नको टाका काजी रंगांनी पण. नाही का राहू दे मग काय कलर टाकस पांढऱ्याच राहू दे. आणि हल्दी बेस्ट असतात. पांढरा कुठं आहे. नाही म्हणजे असं बाजूतून असायला बाहेर पड. हा ना ते वर आहे ना काय माहिती तेच ना सोरा आहे म्हणा आला तर पडता पडतेस ना ह्याच्यानं कसं ना काय त्यानं काहीतरी देवड सुटीचं असं. हो का बेटा पाणी टाकता इकडे चिमू तुले त्याले दाखली बादली मग टाकली जा ते पांढरे वाले घेऊ का? डब्बावर डब्बावर नाही तर कोणत्या घर मा योग्य मोठा टाकला गेली का. कुरडया तयार करून झालेल्या आहेत. मागे 3 खाटा भरलेल्या आहेत. पिवळ्या केशरी रंगाच्या आणि पांढऱ्या. आणि ह्या खाटीवर सुद्धा थोड्याशा आहेत. आणि माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे चिकाचे वडे. तर ज्यावेळेस असं शेवटी चीक उरलेलं असतं किंवा मग खरेड असते जी पातेल्याला लागलेली असते तर तीसुद्धा खूप छान लागते. आणि लहानपणी आम्ही खूप खायचो. तर आता हे चीक जे आहे तर त्याचे मी वडे पाहणार आहेत. हे वडे असे थोडेसे ओलसर असले थोडेसे सुकलेले आणि थोडे ओलसर तर ते खायला खूप छान लागतात. तर याचेच वडे आता पाडून घेते. हे जरा हाताला चिटकतं म्हणून मग पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा पद्धतीनं हे जे चीक असतं
तर त्याचे असे वडे पाडायचे. दिसतंय ना? तुला येणार का पाळता? नको हात भरू आता. इकडे असू ठेव दे. बेटा. आता ठेव इकडे ठेवते. पातेली उकडून होतून तिकडे ठेव. खायचंय का तुला? खाऊन घे वाटलं. खायचंय? असे टाकलेले वडे खाते? सुकवतो रे थोडेसे. कोकिळेचा आवाज मस्त कुहू कुहू असा येतो. सकाळी तर इथं जवळच होती झाडावर. तर आता वडेसुद्धा माझे पाळून झालेले आहेत. थोडेसेच घेतलेत. मार्च महिन्यात जर आपण ह्या कुरडया केल्यात तर ऊन हे भरपूर प्रमाणात असतं आणि संध्याकाळपर्यंत अगदी पूर्णपणे ही कुरडई वाळलेली असते. मात्र आम्ही आता मे महिन्यात करत आहोत आणि यंदा मे महिन्यात वातावरण काहीसं ढगाळ आहे आणि म्हणून पाहिजे तशा ह्या कुरडया सुकल्या नाहीत. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही ह्या कुरडया ज्या आहेत त्या खाटीवरून काढून छत जे असतं सिमेंटचं तर ते गरम झालेलं असतं खालूनसुद्धा आणि वरूनसुद्धा. तर मग संध्याकाळी 4 वाजेला ह्या कुरडया काढून घेतल्यात आणि छतावर त्या आम्ही पुन्हा वाळत घालणार आहोत. आज आहे दुसरा दिवस आणि आजच्या दिवशी या कुरडयांना आपल्याला पुन्हा एकदा ऊन दाखवायचं आहे. म्हणजे वर्षभरासाठी आपल्या कुरडया या तयार असतील आणि मग पुन्हा त्यांना ऊन दाखवण्याची गरज नसते. एकदा डब्यात भरल्या की मग हव्या त्यावेळेस आपल्याला काढता येतात. तर सकाळीच लवकर छतावर या कुरडया मी वाळत घातलेल्यात. कुरडया ह्या तशा चांगल्याच झालेल्या, पण माझ्या आईला प्रत्येक गोष्ट तयार झाली की ती कशी झाली आहे हे बघण्याची खूप उत्सुकता असते आणि म्हणून तिने जे पण पापड ती बनवते किंवा कुरडयासुद्धा करते तर ती आधी ते पापडं भुजून बघते किंवा कुरडया तळून बघते. तळण्याचे पापडसुद्धा तळून बघते आणि थोडंसं तेल हे कढईत घातलेलं आणि त्याच्यातसुद्धा बघा किती छान पद्धतीनं कुरडया या फुलून आलेल्या आहेत. जर तेल अजून जास्त राहिलं असतं तर झेपत्या तेलात कुरडई जर तळली तर ती आणखीन जास्त जी असते ती फुलत असते. पण आतासुद्धा ह्या कुरडया चांगल्याच फुललेल्या आहेत आणि छान अशा कुरडया झालेल्या आहेत. आणि तिचा आग्रह असतो की सगळ्या कलरच्या कशा झालेल्या आहेत ते सुद्धा चेक कर. आता पीठ तर एकच असतं पण तिला सगळ्याच गोष्टी अशा कशा झाल्या आहेत हे बघण्याची घाई असते. म्हणून मग तिन्ही रंगाच्या कुरडया मी तळून घेतल्यात. तर छान अशा कुरडया झाल्यात. तुम्हीसुद्धा तुमच्या भागात अशा पद्धतीनं गव्हाच्या चिकाच्या कुरडया करतात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या वर्षी कोणी कोणी कुरडया केल्यात ते सुद्धा सांगा. चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.